देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। प्रधानमंत्री ने स्वच्छता अभियान चलाने का किया आह्वान। महाराष्ट्र के मुख्यमंत्री मुंबई ठाणे के स्वच्छता अभियान में शामिल। भारत देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के संकल्पना के अनुसार श्री राम मंदिर का प्राण प्रतिष्ठान से पहले 14 जनवरी से 22 जनवरी 2024 तक सभी मंदिरों एवं तीर्थ स्थानों पर स्वच्छता अभियान चलाने का आह्वान किया है, जिसको लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने गंभीरता से लेते हुए इस समय महाराष्ट्र सरकार ने स्वच्छता गहन अभियान शुरू किया है, जिसको भारत देश में स्वच्छता में प्रथम रैंक महाराष्ट्र राज्य को प्राप्त हुआ है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने खुद ठाणे में भगवान शंकर जी के कोपनेश्वर मंदिर में स्वच्छता अभियान में शामिल हुए और महाआरती की। ठीक इसी प्रकार से दिंडोसी विधानसभा के पठानवाड़ी तपोवन हनुमान मंदिर में दर्शन कर कुरार मनपा बुआ सालवी मैदान के पास श्री बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना का उद्घाटन भी किया। इस शुभ अवसर पर भाजपा आमदार राजहंस सिंह, पूर्व नगर सेविका धनश्री भरतकर, पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे, पूर्व नगर सेवक विनोद मिश्रा के अलावा कार्यक्रम को सफल बनाने में अहम भूमिका निभाने वाले शिवसेना के नेता वैभव भरतकर ने अहम भूमिका निभाई है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर स्वच्छता अभियान के दौरान महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने क्या कुछ कहा। ही स्वच्छता मोहीम मंदिरांची मंदिर स्वच्छ करणं, त्याचा परिसर स्वच्छ करणं यावर पूर्णपणे राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहे। स्वच्छ भारत अभियान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं, मग आपण त्यांची प्रेरणा घेऊन डीप क्लीन ड्राईव्ह आपण मुंबईत सुरू केला, ठाण्यात सुरू केला, इतर शहरात सुरू केला। आता डीप क्लीन ड्राईव्ह जे आपल्याला सुरू झाला त्यामुळे प्रदूषण कमी झालं, 350 वर 100 वर प्रदूषण आलं, याचा एवढा मोठा इम्पॅक्ट झाला। आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते आपल्याला महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छतेतला नंबर 1चा पुरस्कार पण दिला। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हे डीप क्लीन ड्राईव्ह आणि स्वच्छ महाराष्ट्र माझा या अभियानामध्ये नागरिक सहभागी होत आहेत, NGO सहभागी होत आहेत, अधिकारी सहभागी होत आहेत, शाळा कॉलेजची मुलं सहभागी होत आहेत। सगळे लोक एक लोक चळवळ ही आम्हाला निर्माण करायची आहे आणि याच्यामुळे या राज्यामध्ये स्वच्छ, सुंदर, हिरवगार आणि ज्या निरोगी या सगळ्याच गोष्टींवर आम्ही लक्ष देतोय। त्यामुळे काल मोदी साहेबांनी आवाहन केलं आणि आज त्याची सुरुवात इथे आपण कोपनेश्वर मंदिर हे फार प्राचीन मंदिर आहे आणि इथे आपण त्याची सुरुवात केलेली आहे। या मंदिराच्या आणि या स्वच्छता केली होती, मंदिर परिसर स्वच्छ केला, तर काय सांगायचं? त्यांची प्रेरणा घेतली आणि त्यांनी देखील स्वच्छ भारत अभियान जे सुरू केलं तेव्हा लोक चेष्टा करत होते हे फोटो सेशन आहे, परंतु खरं म्हणजे ते फोटो सेशन नाही, पूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियानचं आज महत्त्व आपल्याला कळते आहे आणि त्याच्यामुळे मोठा इम्पॅक्ट झालेला आहे। शहरं स्वच्छ झाली, राज्य स्वच्छ झाली आणि मोदी साहेबांनी जे स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्याला मोठा प्रतिसाद लाभला। तसाच प्रतिसाद या डीप क्लीन ड्राईव्हला या महाराष्ट्रामध्ये मिळतोय आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये खूप मोठा अवेअरनेस येतोय। लोक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप एकदम आग्रही आहेत आणि जागरूक आहेत। त्यामुळे फक्त सुरुवात करणं आवश्यक होतं आणि सुरुवात आम्ही केलेली आहे आणि त्याचं मुंबईमध्ये ठाण्यामध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये मोठा इम्पॅक्ट झालेला आहे आणि हे आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह पूर्ण महाराष्ट्रभर राबवतोय आणि त्यामुळे जे आज कोपनेश्वर मंदिर त्याची स्वच्छता केली, त्याचा परिसर स्वच्छ आपण करतोय, अशीच सर्व राज्यातली मंदिरं स्वच्छ होतील आणि राज्यातल्या मंदिरांचा परिसर देखील स्वच्छ होईल। कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतो उद्धव ठाकरे, अशा प्रकारे आपण स्वच्छ दौरा करायला ते स्वच्छ त्याने देखील स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे। आता आम्ही तर घेतलेलीच आहे आणि त्यामुळे
दौरा करायला काही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो, त्यामुळे दौरा त्यांनी करावा, त्यात काही हे नाही. पण एवढंच आहे की स्वच्छता जी मोहीम आम्ही हाती घेतली आहे ती गेल्या अनेक वर्षाची जी साचलेली घाण ती देखील आम्ही साफ करणार आहोत. परिषदेमध्ये घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे. घराणेशाही म्हणजे काय त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे. ते स्वतःचं घर आबाधित ठेवू शकले नाही, घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे. आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार आणि जे काही त्यांनी त्याला तिलांजली दिली, जे काही आपण याचं समर्थन ते करतायत. परंतु मी एवढंच सांगतो की आज बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते. परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे. पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेलं आहे. राष्ट्रपती मंदिरामध्ये 12 तारखेला येऊन तिकडे मोदी तिकडे रामाची प्रतिष्ठापना करणार आणि इकडे काळामध्ये राष्ट्रपतींना ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा लोकांना कळते. आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं ते स्वप्न मोदीजीने पूर्ण केलेलं आहे. ते जगाला माहीत आहे, देशाला माहीत आहे. आणि यांचं जे राम मंदिराच्याबद्दल वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे आणि हेच चेष्टा करायचे. मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं, तारीखही सांगितली, त्याचं उद्घाटनही होतंय. त्यामुळे मंदिर राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही. परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण करतायत, प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेत आहेत. त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. घर में बैठ के मंदिर नहीं बनता है, फेसबुक लाइव से काम नहीं बनता है, इसलिए रास्ते में उतरकर काम करना पड़ता है. बोले ये मुख्यमंत्री को काम धंधा नहीं, रोड पे आके सफाई करता है. मुझे वही तो काम धंधा दिया है लोगों ने. और जो लोग हैं उनको अगर अच्छी सेहत, अच्छा आरोग्य देना है तो सफाई बहुत जरूरी है. आणि म्हणून जे काय आरोप करतात त्यांना आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे हे मुंबई बरोबर अख्खा राज्यामध्ये आपण करणार. स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ मुंबई हे आपलं टॅग लाइन है. आणि म्हणून डीप क्लीन ड्राइव के वजह से उनको डर है कि वो लोग क्लीन स्वीप हो जाएंगे, इसलिए उनको तकलीफ है. और इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद दूंगा. वैभव तुला मनापासून धन्यवाद, तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येने रविवार संडे असून पण तुम्ही इकडे उभे झालेला आहात. 9:30 वाजल्यापासून तुम्ही आहात. तुम्हाला खरं म्हणजे तुम्हाला तर डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. आणि म्हणून तुमचा हा मुख्यमंत्री तुमच्यातला आहे, कार्यकर्त्यातला आहे, जमिनीवरचा आहे. आणि म्हणून जमिनीवरचा असल्यामुळे झाडू हातात घेऊन स्वच्छता पण करतो, पाण्याचा पाईप घेऊन रस्तेही धुतो. आता मी रस्त्यावर उतरल्यानंतर आमदार खासदार सगळे उतरतात, तुम्ही सगळे आलात. मोदीजींनी अशीच झाडू घेतली होती 2015ला, सगळ्यांची सफाई करून टाकली की नाही त्यांनी 10 वर्षात. शिल्लक आहे का? त्यामुळे काळजी करू नका. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. फायर ब्रिगेड झालंय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झालाय, आता ग्राउंड झालंय, अजून काय पाहिजे? रस्ते होत आहेत, सगळं होईल. तुम्हाला मार्केट पाहिजे, जो जो आपको चाहिए,
जो जो प्रस्ताव आप देंगे उसमें पूरा पैसा हम लोग देंगे। महापालिका आयुक्त इधर बैठे और राज्य सरकार की तरफ से भी आपको सहयोग मिलेगा। धन्यवाद। वन विभागाचा जो विषय आहे तोही आपण निपटूया, फक्त आतमध्ये अजून जाऊ नका तुम्ही, नाहीतर ते प्राणी पळून जातील, ते तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला तिकडे जायला लागेल। घर का बात भी करेंगे बाबा, ये आम लोगों का सरकार है। मोदी जी ने कहा है हर एक नागरिक को घर मिलना चाहिए, हर एक नागरिक को घर मिलना चाहिए, सगळ्यांना घर। आणि म्हणून तुम्हाला पण वंचित ठेवणार नाही। तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे मोठं मैदान देखील होणार आहे। आग लागू नये, लावू नका, फायर ब्रिगेडची गाडी ठेवली आहे तिकडे, पण आग लागता कामा नये, आणि लागली तर तुरंत आपल्याला विझवता आली पाहिजे। यासाठी फायर स्टेशन पण आता सुरू झालंय, आणि मुलांना खेळायला मैदान, मोठं मैदान या ठिकाणी आहे। मोदी साहेबांनी म्हटलंय खेलो इंडिया, पण कुठं खेळणार, मैदान पाहिजे ना। मग आपण इथं मैदान केलेलं आहे, आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील परवाच्या दिवशी नाशिकला नॅशनल यूथ फेस्टिवलला उपस्थिती लावली, कारण तरुणांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत, आणि म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन आपण राज्यात देखील